हा आहे राहुल. राहुल एक उत्कृष्ट लेखक आहे. टीव्ही सिरियलसाठी तो कथानक लिहिण्याचं काम करत असतो. पण राहुलला फिल्म रायटर व्हायचं आहे, म्हणून तो सिरियलचं काम सोडून एका फिल्म प्रोडक्शनसाठी स्टोरी लिहिण्याचं काम करतो. परंतु त्याची आधीची स्टोरी कंपनीने रिजेक्ट केली होती. आज तो एक नवीन स्टोरी घेऊन कंपनीकडे जाणार आहे. ही स्टोरी सुद्धा रिजेक्ट झाली तर त्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही. शिवाय त्याच्याकडील पैसेही आता संपत चालले होते, म्हणून राहुल जरासा टेन्शनमध्ये होता. आईला फोन केल्यावर आई त्याला मंदिरात जायला सांगते, म्हणजे तुझं सारं टेन्शन दूर होईल असं ती सांगते. आईच्या सांगण्यावरून राहुल मंदिरात येतो. मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रांग लागली होती. रेड अलर्ट असल्याने मंदिरात सर्वांच्या सामानाची तपासणी सुरू असते. राहुल त्याची बॅग तपासणीसाठी देतो, तेव्हा चुकून कुणाचा तरी पॉकेट राहुल त्याच्या बॅगेत ठेवतो. मंदिरात दर्शन घेऊन राहुल फिल्म प्रोडक्शनच्या मॅनेजरला भेटायला येतो. मॅनेजर राहुलला म्हणतो की तुझी स्टोरी छान आहे, पण आम्हाला आता एक युनिक लव्ह स्टोरी हवी आहे. राहुल त्यांच्याकडे एका महिन्याची मुदत मागतो, परंतु मॅनेजर सांगतो की आधीच खूप उशीर झाला आहे, त्यामुळे फक्त 15 दिवसांची मुदत तो देतो. 15 दिवसात एक नवीन स्टोरी लिहायची म्हणजे राहुल समोर एक मोठे आव्हानच होते. नंतर राहुल आणि त्याची गर्लफ्रेंड रिया एका हॉटेलात भेटतात. गेली 4 वर्षापासून त्यांचं प्रेम संबंध सुरू असतं. रिया राहुलला म्हणते की माझे घरचे आता थांबायला तयार नाहीत, ते लग्नासाठी मागे लागलेत. परंतु राहुल लग्नास साफ नकार देतो. तो म्हणतो की माझं करिअर सेटल झाल्याशिवाय मी लग्नाचा विचार सुद्धा करू शकत नाही. या विषयावरून दोघात वाद निर्माण होतो. घरी आल्यावर राहुलला त्याच्या बॅगेत एक जुनं पाकिट सापडतं. मंदिरात चुकून बॅगेत आलं असेल, उद्या जाऊन मंदिरात जमा करू असं तो ठरवतो. रात्री राहुल नवीन स्टोरी लिहायला बसतो, पण डोक्यात इतकं टेन्शन होते की त्याला काहीच सुचत नव्हते, म्हणून तो वैतागून जातो. दुसऱ्या दिवशी राहुल त्याचा मित्र कुणालला भेटायला जातो आणि त्याला आपले सर्व प्रॉब्लेम सांगतो. त्यावर कुणाल त्याला सोल्युशन देतो की तू तुझं लिखाण विसरत चालला आहेस. सिरियलसाठी लिखाण करता करता तुझ्या लिखाणातील रिअलिस्टिकपणा नाहीसा झालाय. कुणालच्या बोलण्यामुळे राहुलच्या मनातील निराशा थोडी दूर होते. नंतर राहुल ते सापडलेले पॉकेट मंदिरात जमा करण्यासाठी निघतो. रस्त्यात त्याच्या मनात कुतूहल निर्माण होते आणि तो ते पॉकेट उघडून पाहतो. पॉकेट खूप जुनं होतं. त्यामध्ये जुन्या 1-2 रुपयाच्या नोटा होत्या आणि जपून ठेवलेली फार फार जुनी एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी सुनंदा नावाच्या मुलीने तिचा प्रियकर रमा याला लिहिलेली होती. त्यात असं लिहिलं होते की रमा, आपलं लहानपणापासून एकमेकांवर खूप प्रेम आहे, परंतु आपल्या घरच्यांचा याला विरोध आहे. तुझ्या घरच्यांनी तुझ्यासाठी मुलगी पाहिली. इकडे माझ्या वडिलांनी सुद्धा माझ्यासाठी मुलगा पाहिला आहे. मी खूप विचार केला तुझा, आपल्या प्रेमाचा आणि आईवडिलांचा. आईवडिलांना दुखवून मला नाही संसार करता येणार, म्हणून मी त्या मुलासोबत लग्नासाठी होकार दिला आहे. यापुढे मी तुला कधीच भेटणार नाही, कारण आज आम्ही आमचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत. तू सुद्धा मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. त्या मुलीशी लग्न कर आणि सुखाने संसार कर आणि आपल्या प्रेमाला विसरून जा. ते पत्र वाचून राहुल विचारात पडतो. असं काय घडलं असेल की त्या दोघांना आपलं प्रेम विसरून वेगळे व्हावे लागले. त्यांची ही लव्ह स्टोरी आपल्या फिल्मसाठी एक युनिक लव्ह स्टोरी बनू शकते, म्हणून राहुल त्या पत्रातील रमाचा शोध घेऊ लागतो. त्यासाठी तो मंदिरात जातो, पण तिथे काही माहिती मिळत नाही. ते पत्र खूप जुनं म्हणजे 48 वर्षापूर्वीचं होतं, त्यामुळे त्यावरील रमाचा पत्ता पुसून गेला होता. परंतु त्यावर सुनंदाचा चिंचवड पुणेचा पत्ता होता. त्यामुळे सुनंदाला भेटून त्यांची स्टोरी जाणून घेऊ शकतो असं राहुल ठरवतो. त्यासाठी राहुल त्या पत्त्यावर म्हणजेच चिंचवड पुणेला जातो. राहुल त्या पत्त्यावर पोहोचतो, परंतु आता तिथे कुणी दुसरेच कुटुंब राहत असतात. ती बाई सांगते की 40 वर्षापूर्वी आम्ही हे घर विकत घेतले होते आणि याआधीचे मालक कोण होते त्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही. माझ्या मिस्टरांना माहिती असेल, त्यामुळे राहुल तिथे स्वतःचा मोबाईल नंबर देऊन निघतो. इतक्या दूरवर येऊन काहीच साध्य झाले नाही, म्हणून राहुल उदास होतो. रात्री राहुलला पुण्याहून त्या बाईच्या मिस्टरांचा फोन येतो. ते सांगतात की 48 वर्षापूर्वी आम्ही हे घर विकत घेतलं होतं. त्यांच्या मुलीचं नाव सुनंदा होते. त्यानंतर 2 वर्षांनी सुनंदाचे वडील हिरे हॉस्पिटलला ॲडमिट होते, कारण त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता.
तेव्हा तिथे सुनंदाशी भेट झाली होती. म्हणून दुसऱ्या दिवशी राहुल हिरे हॉस्पिटलला जाऊन चौकशी करतो. परंतु इतकी जुनी माहिती देण्यास तेथील कर्मचारी टाळाटाळ करतात. तेथील एक सफाई कामगार राहुलची मदत करण्यास तयार होतो. या दरम्यान राहुलला रियाचा फोन येतो. ती खूप टेन्शन मध्ये असते, परंतु राहुल तिचे काहीही न ऐकता फोन कट करतो. इतक्यात तो सफाई कामगार त्या हॉस्पिटलमध्ये एका जुन्या कर्मचाऱ्याला घेऊन येतो. तो कर्मचारी सुनंदा आणि तिच्या वडिलांना ओळखत होता, कारण सुनंदाचे वडील ऍडमिट असताना सुनंदा या कर्मचाऱ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येत असते. त्यामुळे त्यांची चांगलीच ओळख झाली होती. ऍडमिट केल्यानंतर 1 वर्षांनी सुनंदाचे वडील वारले. त्यानंतर ती कधीच भेटली नाही. सुनंदाचं लग्न झालं नव्हतं आणि ती MK कुकर्स या फॅक्टरीमध्ये कामाला होती, अशी माहिती तो कर्मचारी देतो. राहुल त्यांच्याकडून त्या फॅक्टरीचा पत्ता घेऊन निघतो. आता तरी सुनंदाची भेट होईल म्हणून राहुलला थोडा धीर येतो. पत्ता घेऊन राहुल MK फॅक्टरीमध्ये येतो, परंतु तेथील मॅनेजरला सुनंदाबद्दल काहीच माहिती नव्हती, कारण तो आत्ताच 8 वर्षापूर्वी जॉईन झाला होता. कदाचित फॅक्टरीच्या मालकाला सुनंदाविषयी माहिती असेल, परंतु मालक आता परदेशी गेले होते. तो मॅनेजर राहुलचा नंबर आणि सुनंदाचं नाव लिहून घेतो आणि काही माहिती मिळाल्यास कळवतो असं सांगतो. इतकी धावपळ करून सुद्धा सुनंदाची भेट झाली नाही, म्हणून राहुल निराश होऊन घरी परततो. घरी आल्यावर राहुलला रिया भेटते. ती खूप रागात होती, कारण खूप दिवस ती राहुलला फोन करत होती, पण राहुल तिला रिस्पॉन्स देत नव्हता. ती सांगते की माझ्या घरचे लग्नासाठी फोर्स करत आहेत आणि माझ्यासाठी मुलं बघत आहेत. तुला लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. पण राहुल त्याच्या निर्णयावर ठाम होता. जोपर्यंत करिअर सेटल होत नाही तोपर्यंत लग्न नाही. म्हणून रिया खूप दुःखी होते आणि निघून जाते. दिवस निघून चालले होते, पण अजून स्टोरीचा काहीच पत्ता नाही. यामुळे राहुल अजूनच टेन्शन मध्ये होता. इतक्यात राहुलचा मित्र कुणाल तिथे येतो आणि तो राहुलला समजवायचा प्रयत्न करतो की रियाला जरा वेळ दे, तिचे प्रॉब्लेम समजून घे, कारण ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली ना तर खूप पछतावशील. ती तुझ्यावर खूप प्रेम करते, पण तू तिला समजून घेत नाहीस. इकडे MK कुकरचा मालक विदेशातून आला होता. ऑफिसात फाईल्स चेक करताना कुणीतरी सुनंदाच्या शोधात आला होता हे त्याला समजतं. तो लगेच राहुलला फोन करतो. ते सांगतात की सुनंदा आमच्या कंपनीत 2 वर्ष कामाला होती. नंतर तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती आमच्या घरी आमच्या लहान मुलांना सांभाळण्याचं काम करू लागली. पुढे मुलं मोठी झाली आणि शिक्षणासाठी परदेशी गेली. आम्ही सुद्धा लंडनला शिफ्ट झालो. तेव्हा तिचे वय झाले होते आणि तिचे कुणीच नातेवाईक नव्हते, म्हणून आम्ही तिला लंडनला घेऊन जाणार होतो, परंतु तिने सोबत येण्यास नकार दिला. म्हणून तिला पुण्यातील एका वृद्धाश्रमात भरती केले. अजूनही ती तिथेच आहे. राहुल लगेच त्यांच्याकडून वृद्धाश्रमाचा पत्ता घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो. तिथे गेल्यावर वृद्धाश्रमाच्या लायब्ररीमध्ये राहुलला सुनंदा भेटते. राहुल त्यांच्याजवळ जातो आणि चौकशी करतो. त्यांना ते सापडलेलं पॉकेट दाखवतो. ते पॉकेट पाहून सुनंदा आजीचे डोळे भरून येतात, कारण तिनेच ते पॉकेट रमाला भेट दिले होते. पॉकेटातील वस्तू पाहून सुनंदा आजीच्या सर्व जुन्या आठवणी ताज्या होतात. राहुल सांगतो की काही दिवसापूर्वी हे पॉकेट मला मंदिरात सापडले आणि ते परत करण्यासाठी मी चेक केले. त्यात तुमची चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीवरील पत्त्यावरून तुम्हाला शोधत शोधत इथवर आलोय. चिठ्ठी पाहून सुनंदा आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. राहुल म्हणतो की मला तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची आहे. त्यावर सुनंदा आजी आपली कहाणी राहुलला सांगू लागते. ती सांगते की मी आणि रमाकांत लहानपणापासून एकाच वर्गात होतो. शाळेत असल्यापासूनच आम्ही एकमेकांना आवडायचो. चोरून चोरून भेटायचो, सोबत घरी जायचो. त्या लहान वयातच माझी आई वारली. मी खूप एकटी पडले. त्यावेळी रामाने मला आधार दिला. पुस्तकांमधून एकमेकांना चिठ्ठ्या पाठवता पाठवता आम्ही कधी प्रेमात पडलो हे कळलेच नाही. मोठे झाल्यावर आमचं प्रेम अधिकच घट्ट झालं होतं. आता आम्हाला लग्न करायचं होतं, परंतु त्या काळात लव्ह मॅरेज म्हणजे बदनामीचा विषय समजला जायचा. त्यात आमच्या जाती वेगवेगळ्या. तरी घाबरत घाबरत घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगितलं. पण तो श्रीमंत आणि आपण गरीब आहोत. त्याचं कुटुंब कधीच तयार होणार नाही. 3 वर्ष मी वडिलांची समजूत काढत होते. शेवटी ते लग्नाला तयार झाले, परंतु रमाकांतच्या घरच्यांचा लग्नाला पूर्ण विरोध होता. ते प्रतिष्ठित समाजातील लोक खालच्या जातीतील मुलीला सून करण्यास तयार नव्हते. तरीही रमाकांत
वडिलांशी भांडतो. तुम्ही होकार नाही दिला तर आम्ही मंदिरात जाऊन लग्न लावू अशी धमकी देतो. यामुळे रमाकांतचे वडील सुनंदाला भेटून विनवणी करतात आणि रमाकांतच्या आयुष्यातून निघून जाण्याची विनंती करतात. त्यामुळे सुनंदा मनावर दगड ठेवून आपलं लहानपणापासूनचं प्रेम सोडून जाण्यास तयार होते. परंतु रमाकांत आयुष्यभर वाट पाहत राहील आणि लग्न करणार नाही. म्हणून सुनंदा त्याला शेवटचं पत्र लिहिते आणि खोटं सांगते की माझं लग्न ठरलंय, मला विसरून जा. हेच ते पत्र. दुसऱ्या दिवशी सुनंदा आपल्या वडिलांसोबत वेगळ्या शहरात राहायला जाते. मात्र सुनंदा आयुष्यभर एकटं राहायचं ठरवते, कारण रमाशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार सुद्धा ती करू शकत नव्हती. इतकी वर्षे झाली पण सुनंदाला रोज त्याची आठवण येत असते. कधी कधी वाटते की तो इथेच कुठेतरी जवळपास आहे. सुनंदा आजीची गोष्ट ऐकून राहुलचे सुद्धा डोळे भरून येतात. राहुल त्यांच्याकडून रमाकांतचा पत्ता घेतो. सुनंदा आजी रमाकांतचा पत्ता देते, पण एक अट घालते की मी तुला भेटली होती हे रमाकांतला सांगू नकोस, कारण मी अशी आश्रमात एकटी राहते हे त्याला सहन नाही होणार. उगाच त्याच्या संसारात अडचणी नकोत. राहुल त्यांच्याकडून पत्ता घेऊन बाहेर पडतो. राहुलला आता त्याची चूक उमगते. आपण रियाशी चुकीचं वागलो हे त्याला समजतं. त्याला रियाची खूप आठवण येते. नंतर राहुल दिलेल्या पत्त्यावर रमाकांतला शोधण्यासाठी जातो, परंतु तिथे नवीन बिल्डिंगचं काम सुरू असतं. निराश होऊन राहुल रियाला भेटायला जातो, पण रिया हॉटेलात दुसऱ्या मुलासोबत गप्पा मारण्यात बिझी असते. हे पाहून राहुलचं मन तुटतं आणि तो दुःखी होऊन घरी परततो. राहुलला आता काहीच करायची इच्छा राहिली नव्हती. रियाच आयुष्यात नसल्याने तो एकटा पडला होता. तो आपली कार विकून फिल्म प्रोडक्शन कडून घेतलेली रक्कम परत करतो. यापुढे स्टोरी न लिहिण्याचं ठरवतो. कुणाल राहुलची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु राहुल दुःखाच्या सागरात पार बुडाला होता. राहुलला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी कुणाल राहुलला एक काम देतो. 1 वर्षाचं प्रोजेक्ट असतं. नेपाळला जाऊन ते प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं होतं. त्यासाठी राहुलला उद्याच निघावं लागणार होतं. शेवटी राहुल तयार होतो आणि नेपाळला जायची सर्व तयारी करतो. नेपाळला जाण्यापूर्वी ते पॉकेट सुनंदा आजींना सोपवणे गरजेचं होतं, म्हणून राहुल त्यांच्या नावाने एक चिठ्ठी लिहितो. त्यात रमाकांत भेटले नाहीत हे कळवतो. राहुल ती चिठ्ठी आणि ते पॉकेट वृद्धाश्रमाच्या वॉचमनला देतो आणि सुनंदा आजींना देण्यास सांगतो. त्यावर ते पॉकेट पाहून वॉचमन विचारतो की हे पॉकेट रमाकांत आजोबांना द्यायचं आहे का? हे ऐकून राहुलला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो वॉचमनला रमाकांत विषयी विचारतो. वॉचमन सांगतो हे पॉकेट रमाकांत आजोबांचं आहे. त्यांना विसरालूपणाचा आजार आहे, त्यामुळे ते सारखं पॉकेट हरवत असतात. इथून 5 मिनिटाच्या अंतरावर पुरुषांचं वृद्धाश्रम आहे. ते तिथेच असतात. त्यांची बायको, मुलं बालं कोणी नाहीत. ते एकटे आहेत. हे ऐकून राहुलला अजून धक्का बसतो. रमाकांतजींना भेटण्याची उत्सुकता अजून वाढते, म्हणून तो लगेच वॉचमनला घेऊन त्या वृद्धाश्रमात जातो. त्यावेळी आश्रमातील बागेत रमाकांत आजोबा रोपटे लावत होते. त्यांचं हरवलेलं पॉकेट कोणीतरी घेऊन आले हे पाहून आजोबा खूप खुश होतात. ते पॉकेट मिळाल्यावर आपली आयुष्यभराची आठवण मिळाल्याचा आनंद त्यांना होतो. राहुल त्यांना सांगतो की मी चुकून तुमचं ते पत्र वाचलं, त्यामुळे मला तुमच्या प्रेमाविषयी समजलं. पण राहुल त्यांना सुनंदा आजीबद्दल काही सांगत नाही, कारण त्यांनी तशी अट घातली होती. रमाकांत आजोबा आता राहुलला आपल्या प्रेमाविषयी सांगू लागतात की मी सुनंदाशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच केला नाही, म्हणून आयुष्यात कधीच लग्न केलं नाही. तिचं शेवटचं पत्र मिळालं आणि समजलं की तिचं लग्न ठरलंय. तेव्हापासून तिच्या सुखासाठी फक्त प्रार्थना करत असतो. आता म्हातारपणी तिच्या आठवणींच्या सोबत राहतो. कधी कधी ती इथे जवळपास असल्याचा भास होत असतो. आता एकच इच्छा आहे, मरणापूर्वी तिला एकदाच लांबून पाहायचे आहे, असं बोलून रमाकांत आजोबा रडू लागतात. त्यांचं हे प्रेम पाहून राहुलला राहावत नाही. तो सुनंदा आजींची अट मोडून टाकतो आणि रमाकांत आजोबांना त्यांच्या आश्रमात घेऊन येतो. त्यावेळी सुनंदा आजी बागेत कविता लिहित बसली होती. राहुल रमाकांत आजोबांना त्यांच्या जवळ घेऊन येतो आणि आयुष्यभर विरहात जगत आलेल्या त्या 2 जीवांची भेट घडवून आणतो. इतक्या वर्षांनी एकमेकांना समोर पाहून ते दोघेही आनंदाने रडू लागतात आणि एकमेकांना मिठी मारतात. त्यांचं ते प्रेम पाहून राहुलला समजतं की
प्रेम असं असतं, अगदी निस्वार्थी. प्रेमाची खरी बाजू आज त्याने पाहिली होती. तो लगेच रियाला भेटायला निघतो. रियाला भेटून माफी मागतो आणि आपल्या प्रेमाची कबुली देतो. यामुळे त्यांच्या प्रेमाची बाग आता नव्याने बहरली होती आणि इथेच आपली कहाणी संपते. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच सुंदर सुंदर गोष्टी पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुन्हा अशाच एका सुंदर लव्ह स्टोरी सोबत. तोपर्यंत हसत राहा, काळजी घ्या, कारण जीना इसी का नाम है.